इराण युद्धावरून आता डोनाल्ड ट्रम्प टीकेचे धनी व्हायला लागले। आता ट्रम्प विरोधकांच्या काय भूमिका आहे त्यावर एक नजर टाकूया। मूळ संघर्ष इराण आणि इस्रायलचा आहे, मग यामध्ये अमेरिकेला पडायची गरज काय असा सवाल अनेक ट्रम्प विरोधक करतात। इराणपासून अमेरिकेला कोणताही धोका नाहीये, मग युद्धाची गरज खरंच होती का अमेरिकेला? इराणकडील कथित अण्वस्त्रांचा बागुलबुवा केला, सापडली आहेत का ती अण्वस्त्र? अली खामेनींना ठार केल्यावर अनेक प्रश्न सुटतील अशी वल्गना ट्रम्प यांनी केली होती, काय झालं त्याचं? इराण विरोधात युद्ध सुरू करणं गरजेचं का होतं हेच आता ट्रम्प धडपणे सांगू शकत नाहीये। अमेरिकेचे कोणते हेतू आतापर्यंत साध्य झाले तेही ट्रम्प सांगत नाहीयेत। इराणबाबत अमेरिकेचं दीर्घकालीन धोरण काय हे ठरवलेलं आहे का? अमेरिकेच्या अनेक आखाती मित्र राष्ट्रांवर इराण हल्ले करते, त्याचं काय? अमेरिकेमुळे अनेक देशांमध्ये गॅस टंचाई निर्माण झाली आहे, या देशांच्या रोषाला कसं सामोरं जायचं? इराणवर डागली जाणारी क्षेपणास्त्र प्रचंड महाग आहेत, ते किती वापरायचे हे ठरवलंय का? काहीही झालं तरी इराणमध्ये अमेरिकन सैनिक उतरवणार नाही याची हमी ट्रम्प का देत नाहीयेत?